नमस्कार. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ट्रफल्स. ट्रफल्स हे लहान मुलांना खूप आवडतात. लहानांपेक्षा मोठ्यांना पण आता खूपच आवडायला लागलेत. तर आज मी तुम्हाला पौष्टिक असे बिस्किटचे ट्रफल्स बनवून दाखवणार आहे. तर चला आपण रेसिपी बघूया. इथे मी हॅपी हॅपी बिस्किट घेतले, ऑरेंजवाले एक बिस्किट घेतले आणि थोडंसं दूध घेतलेलं आहे. आता हे ऑरेंजवालं बिस्किट आहे ते मिक्सरला पूर्ण ग्राइंड करून घ्यायचं आहे. थोडक्यात काय तर त्याचा पूर्ण भुसा करायचा आहे. हे बघा, हे झाल्याच्या नंतर आपले हॅपी हॅपीचे बिस्किट होते ते पण आता ग्राइंड करून घ्यायचे आहेत मिक्सरला. छान असे ग्राइंड करून घ्या. तुम्हाला पाहिजे तेवढे घ्या तुम्ही. यामध्ये आता थोडंसं दूध टाकायचं आहे आपल्याला आणि ते मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. घट्ट असा गोळा करायचा आहे ह्याचा. व्यवस्थित त्याला मळून घ्या. चमच्याने त्याला आधी करा आणि नंतर मग हाताने त्याला मळून घ्या. हे बघा, हा एक गोळा तयार झालेला आहे. सेम आता ऑरेंज बिस्किटसोबत पण तीच पद्धत करायची आहे. थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे. हे बघा, ऑरेंजचा पण मी इथे गोळा करून घेतलेला आहे. आता जे हॅपी हॅपीचे बिस्किट होतं त्याचा जरासा गोळा घ्यायचा आहे थोडासा आणि तो हातावर गोल करून पूर्ण ते व्यवस्थित दाबून घ्यायचं. एकदम पातळ असं करायचं आहे त्याला. आणि जे ऑरेंजवालं होतं तर ऑरेंजचा थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि हे आपण जे बिस्किटचं केलं आहे त्याच्यामध्ये आपण त्याला भरायचं आहे पूर्णपणे. लाडू जसे आपण करतो गोल तसं सगळं हे बांधून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित आणि हे असं नीटपणे गोल करून घ्यायचं आहे. हे बघा, मी इथे करते. पूर्ण असं गोल करून घ्या. बिस्किट असल्यामुळे हाताला थोडंसं तेल सुटले त्याने. हे बघा, नीट असे बांधून घ्या हे गोळे. अशाच प्रकारे बाकीचे पण सगळे एक एक गोळे करून घ्या. मी ते दाखवते बघा तुम्हाला परत एकदा. छोटासाच गोळा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ते ऑरेंजचं बिस्किट आहे ते ह्याच्यामध्ये छोटासा गोळा करून त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि ते बंद करायचं आहे पूर्णपणे. हे बघा, हे व्यवस्थित घ्या. एकदम छोटासा घ्या गोळा आणि तो असा बंद करा पूर्णपणे, म्हणजे ते छान वाटेल. हे बघा, गोल गोल करून पूर्णपणे घ्या. असे आता बाकीचे पण करून घ्या तुम्ही गोळे. इथे आता मी बाकीचे पण गोळे करून घेतलेले आहेत. हे बघा, हे आता आपण फ्रीजरला ठेवायचे आहेत 2-3 तास. डेकोरेशनसाठी मी ते व्हाईट मिल्की बार घेतले आणि डेअरी मिल्क चॉकलेट घेतलेलं आहे. आता हे बघा, फ्रीजमधून मी 2-3 तासानंतर बाहेर काढलेले आहे ट्रफल्स आणि हे आता डिझाईन करायला घेते. हे बघा, थोडीशी कट करायची आहे साईडला डेअरी मिल्क आणि त्याने असे लाईन काढून घ्यायचे डिझाईनसाठी आपल्याला. हळूहळू काढा. हे बघा, आणि मिल्की बारचे पण थोडंसं मेल्ट करून घ्या. मिल्की बार मेल्ट झाल्यानंतर हे सगळं डेकोरेशन करायचं आहे आपल्याला व्हाईट आणि चॉकलेटीचं. हे बघा, छान वाटतं हे डेकोरेशन. तुमच्याकडे जर स्प्रिंकल्स असतील डेकोरेशनचे तर ते तुम्ही घ्या. माझ्याकडे अवेलेबल नव्हते. हे बघा, इथे तुम्हाला मी कट करून दाखवते. आतून बघा कसे छान दिसत आहेत. हे बघा, खूप छान लागतात खायला पण. तर मग कशी वाटली तुम्हाला ट्रफलची रेसिपी? एकदम साधी आणि सिंपल आहे ना? तर ही तुम्ही पण आता करून बघा घरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.